उत्तम अभिनय आणि शब्दांवर कमालीची पकड असलेल्या एका अभिनेत्यानं रंगमंचाबरोबरच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आणि विविध भूमिका अविस्मरणीय बनवल्या असे रंगभूमीवरचे नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांचा आज स्मृतिदिन। त्यानिमित्त डॉक्टर श्रीराम लागू यांच्या रुपेरी प्रवासाला बी न्यूजचा उजाळा। कशासाठी जगतो आहे तुम्ही? कशासाठी जगतो आहोत आम्ही? To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे। नटसम्राट हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहतात ते डॉक्टर श्रीराम लागू। नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्र रंगभूमीवर चिरंतन बनवणारे, रंगभूमी इतक्याच मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक भूमिका गाजवणारे डॉक्टर श्रीराम लागू अभिनयाच्या क्षेत्रातील बादशाह होते। 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारामध्ये जन्मलेल्या श्रीराम लागू यांचं शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणेच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात झालं। शालेय जीवनापासून पुण्यातील पीडी या नाट्यसंस्थेतर्फे नाटकात काम करायला त्यांनी सुरुवात केली। 1950च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात 5 वर्ष काम केलं। त्यानंतर कॅनडा आणि इंग्लंडमध्ये पुढील प्रशिक्षण घेऊन 1960च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया देशात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला होता। मात्र 1969 पासून त्यांनी वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकात पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली। त्यानंतर अनेक नामांकित नाट्यसंस्थांच्या नाटकातून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला। अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शनही केलं। त्यात गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गारबो, कस्तुरी मृग, एकच प्याला, शतखंड, चाणक्य, विष्णुगुप्त, किरवंत या नाटकांबरोबरच कांती मडिया या अनुवादित गुजराती नाटकाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं। सत्यदेव दुबे यांच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी गिधाडे हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केलं आणि त्यात स्वतः एक मध्यवर्ती भूमिकाही केली। मात्र नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेनं त्यांच्या अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली, तर शांताराम बापूंच्या पिंजरामधील अभिनयानं अक्षरशः इतिहास घडवला। सामना, सिंहासन, मुक्ता यांसारख्या चित्रपटांमुळे डॉक्टर लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळलं। त्यानंतर अनेक यशस्वी चित्रपटांची मालिका सुरू झाली। हिंदीतही श्रीराम लागूंनी अभिनयाच्या उंचीनं चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली। अमिताभ सारख्या सुपरस्टार समोरही त्यांनी आपल्या अभिनयातील दमदारपणा दाखवून दिला होता। लागू निरीश्वरवादी म्हणून प्रसिद्ध होते। देवाला रिटायर करा या त्यांच्या विधानानं एकेकाळी खळबळ उडवली होती। विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्त्वाच्या कामात आघाडीवर राहणाऱ्या डॉक्टर श्रीराम लागू यांनी 17 डिसेंबर 2019 रोजी कायमची एक्झिट घेतली। डॉक्टर लागू आज नसले तरी त्यांचा नटसम्राट येणाऱ्या पिढ्यांसाठी अभिनयाचं विद्यापीठ बनून मार्गदर्शन करत राहील यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।